सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण महेश सोनावणे या दादांचा खूप सुंदर असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत। चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर अनुभव आवडला तर लाईक करायलाही विसरू नका। दादा सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील खूप मोठा प्रसंग अनुभव शेअर करत आहे। ज्या काळामध्ये आमच्या सोबत कोणीही नव्हतं, असं वाटत होतं की आता काय करावं, कुठेही मार्ग मिळत नव्हता। त्याच दरम्यान आमच्या आयुष्यामध्ये स्वामींचे आगमन झाले आणि स्वामींनी आमच्या जीवनाचं सोनं करून टाकलं। स्वामी भक्तांनो, हा अनुभव माझा 4-5 वर्षापूर्वीचा आहे। ज्यावेळेस कोरोना होता त्यावेळेस आमचा छान असं हे होतं। मी एका कापड दुकानामध्ये काम करत होतो आणि आमचं जे काही घर भाडं आहे, घरचं जे काम आहे ते सर्व काही भागत होतं। त्या मुलांचे शिक्षण त्यामध्ये एवढं काही होत नव्हतं, पण आमचं 2 वेळेचं जेवण स्वामी कृपेने आम्हाला पोटभर मिळत होतं। त्यामुळे काही वाटत नव्हतं। माझ्या पत्नीने खूप वेळेस काहीतरी करण्याचाही प्रयत्न केला, पण तिलाही प्रत्येक वेळेस अपयशच येत होतं। पण म्हटलं ठीक आहे, जसं देवाने ठेवलं आहे त्यामध्ये आपण सुखी आहोत। आपल्या खालचे जे लोक आहेत, खूप गरीब आहेत, त्यांच्याकडे बघायचं, वरती नाही बघायचं। म्हणजे आपल्याला वाटतं की आपण खरंच खूप सुखी आहोत, असं मी माझ्या पत्नीला खूप वेळेस समजावून सांगत असायचो। आणि असंच काय झालं की कोरोनाचा खूप लाट वाढली। लाट वाढल्यानंतर सर्व काही लॉकडाऊन पडलं, सर्व दुकान बंद झाले, माझी नोकरी गेली। आता खूप मोठा प्रश्न पडला की काय करायचं। अक्षरशः घरात खाण्यासाठीही काही राहिलं नव्हतं। खूप म्हणजे खूप मोठं हे झालं। मग काय त्याच दरम्यान काय झालं की आमच्या बिल्डिंगमध्ये ज्या आजी होत्या, आजी आजोबा होते, त्यांचे मुलंही त्यांच्यापासून लांब नोकरीसाठी असतात, त्यामुळे त्यांना बघण्यासाठी कोणी नव्हतं। मग त्यांनी माझ्या पत्नीला विचारलं की तू आमचं घरकाम करतेस का। म्हणजे मला तिने सांगितलं की त्या आजी असं म्हणत होत्या, तर मला अजिबात इच्छा नव्हती की तिने घरकाम करावं। मी कधी स्वप्नातही असा विचार केला नव्हता की माझ्यामुळे माझ्या पत्नीला अशी वेळ येईल। पण परिस्थिती दुसरी खूप भयानक होती। काय करायचं, तर मी काळजावरती दगड ठेवून तिला होकार दिला आणि माझी पत्नी तिथे काम करू लागली। मग तिच्या त्या कामाने आमचं घर खर्च भागत होता, कसं तरी जीवन आम्ही जगत होतो। असं अक्षरशः कधी तर त्यांच्या घरी जे उरलेलं अन्न होतं ते आमच्या घरी येत होतं। इतकी भयानक परिस्थिती कधीही असं मी कधीच विचार केला नव्हता। आम्हीच नाही तर प्रत्येकावर अशी वेळ आलेली होती। खूप भयानक काळ तो होता। त्याच दरम्यान काय म्हणतात ना की दुष्काळात 13वा महिना, तसंच काही असंच आमच्या बाबतीत देखील घडलं। आता काय झालं की त्या आजीची जो मुलगा आहे त्यांनी त्या आजी आजोबांना तिकडे घेऊन जाण्याचं ठरवलं। त्यामुळे आमचं जे काम होतं ते कामही गेलं आणि लॉकडाऊनही खूप तीव्र वाढत होतं। कोरोनाची लाट ही खूप प्रचंड वेगाने वाढत होती, त्यामुळे कोणी कोणासोबत बोलणं हे खूप अवघड झालेलं होतं। कोणीच कोणाला ओळखही देत नव्हतं, कोणी कोणाच्या घरी जात नव्हतं। खूप भयानक परिस्थिती त्यावेळेस झालेली होती। मग काय करावं काही एक कळेना। त्याच दरम्यान काय झालं की मग माझी पत्नी म्हणजे तिचे माहेरी स्वामींची सेवाही करतात। माझ्या पत्नीला फार काही माहीत नव्हतं, पण स्वामींची सेवा करतात, कशी करतात हे माहीत होतं। मग तिने तिच्या आईला फोन केला आणि आईने विचारलं की कसं करायचं काय, तर आई म्हटली 11 गुरुवारचं व्रत तू कर। मग आम्ही दोघंही मिळून 11 गुरुवारचं व्रत करायला लागलो। माझा फार याच्यावरती विश्वास नव्हता, पण माझी पत्नीचा विश्वास होता आणि ती म्हणायची की बघा, स्वामी आपल्याला काहीतरी मार्ग नक्की दाखवतील, असा तिचा स्वामींवरती खूप दृढ विश्वास होता। तिचा विश्वास बघून मलाही वाटलं की घरी बसण्यापेक्षा, म्हणजे घरी तर आपण बसूनच आहोत, डोक्यात डोके घालण्यापेक्षा, दुसरे विचार मनात येण्यापेक्षा आपण म्हणजे हे काहीतरी कुठेतरी मन रमवलं तर हे चांगलंच होईल, असं मला वाटलं। आणि म्हणून आम्ही दोघंही सेवा करायला लागलो। सेवा करण्यासाठी ना आमच्याकडं पुस्तक होतं, ना स्वामींचा फोटो होता, काहीच नव्हतं। मग आम्ही अक्षरशः मोबाईलवरती बघून, माझा मोबाईलमध्ये स्वामींचा फोटो ठेवला पुढे आणि त्यानंतर पत्नीच्या मोबाईलमध्ये स्वामीचरित्र माझी पत्नी वाचत होती आणि मी तिच्यापाशी बसून ऐकत होतो।
त्यानंतर तारक मंत्र दोघेही म्हणत होतो आणि त्यानंतर 11 माळी जपही दोघे सोबत करत होतो. खूप श्रद्धेने, खूप मनापासून स्वामींना आम्ही आळवत होतो, स्वामींची पूजा करत होतो, स्वामींना बोलवत होतो, काहीतरी मार्ग दाखवा. कष्ट करण्याची आमची खूप तयारी आहे, पण असे आम्ही हातावर हात ठेवून बसू शकत नाही. आम्हाला काहीतरी कुठेतरी मार्ग दाखवा, असं एवढीच स्वामींना विनंती करत होतो. स्वामी भक्तांनो, आमचे 7 ते 8 गुरुवार झाले असतील. त्यानंतर काय झालं की अचानक एक दिवस आम्हाला कॉल आला की आमची पूर्ण फॅमिली ही क्वारंटाईन झालेली आहे. तुम्ही आम्हाला डब्बा देऊ शकता का? आम्हाला त्या आजीकडनं तुमचा नंबर मिळाला आहे, असं ते म्हटले. आणि मग आम्ही, आता हातात आलेली गोष्ट आहे, काम आलेलं आहे, तर नाही म्हणायला नको. किराण्यासाठी पैसे नाही, भाजीपाटीसाठी पैसे नाही, पण आम्ही ठरवलं काहीतरी जुगाड करूया, कुणाकडून तरी घेऊया. त्यानंतर आपले ते पैसे आले की आपण त्यांचे देऊन टाकूया, असं आम्ही ठरवलं आणि तसंच केलं. किराणा वगैरे आणला आणि आम्ही ती ऑर्डर स्वीकारली. मग आम्ही काही दिवस त्यांना ते डब्बा पुरवू लागलो. मग असं करता करता आणखी ओळखीने आणखी आम्हाला ऑर्डर्स मिळू लागल्या आणि मग आम्ही हॉस्पिटलमध्येही आमची जाहिरात लावली आणि आमचा तो व्यवसाय वाढू लागला. आणि नकळतपणे, नाईलाज म्हणून, मजबुरी म्हणून जे काम आम्ही सुरू केलेलं होतं ते कामाने खूप भरारी घेतलेली होती. आणि माझ्या पत्नीला पहिल्यापासूनच स्वयंपाकामध्ये खूप इंटरेस्ट होता. ती खूप छान स्वयंपाक बनवते, त्यामुळे तिला ती आणखी रुची दाखवून खूप छान स्वयंपाक बनवायची. मी तिला जी नाही ती मदत करायचो. आणि त्यानंतर आमचा व्यवसाय खूप दुप्पट वाढला. आणि त्यानंतर मी कधीही नोकरीचा शोध घेतला नाही, काही बिझनेस करावं हे वाटलं नाही. आपणच हाच धंदा पुढे चालवायचा, असं आम्ही दोघांनीही ठरवलं आणि आम्ही तोच करू लागलो. नंतर आम्हाला मुलांचे जे कॉलेज आहे तिथले पण मेसचे डबे येऊ लागले, जे काही स्टाफ आहे त्यांचेही डबे येऊ लागले, असे खूप सारे डबे आमच्याकडं ऑर्डर्स येऊ लागले. आम्ही त्यानंतर हाताखाली 2-3 बायकाही ठेवल्या आणि आमचा व्यवसाय खूप झपाट्याने वाढत गेला. आमचे 11 गुरुवारचे उद्यापन, अक्षरशः घरात काही नव्हतं, पण 11 गुरुवारच्या उद्यापनाला आमच्या घरात आमचं घर भरलेलं होतं. खूप छान थाटामाटात पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि त्यानंतर आम्ही स्वयंपाक करून स्वामींची महाआरती करून 11 गुरुवारचं उद्यापन केलं. ह्या 11 गुरुवारामध्ये ही खूप मोठी प्रचिती आम्हाला आली. आज आम्ही तोच व्यवसाय पुढे सुरू ठेवलेला आहे आणि या व्यवसायाने आमच्या घरामध्ये सर्व काही मिळालेलं आहे. आणि माझे सर्व मुलं, माझी पत्नी, आम्ही सर्वजण खूप सुखी आहोत. तेव्हापासून मला स्वामींवरती खरंच विश्वास बसला. स्वामींनी मार्ग दाखवला. जे काही घडतं ते खरंच चांगल्यासाठीच घडत असतं. आपल्याला वाटतं की आपल्यावरती संकट आलं, दुःख आलं, खूप अडचणी आल्या, यातून बाहेर कसं पडायचं. पण जर देवाला साथ घातली, देवावरती विश्वास ठेवला, त्याच्यावरती सर्व काही सोपून दिलं, तो बरोबर मार्ग दाखवतो. आपलं कर्म आपण करत राहायचं, पण देवावरती विश्वास ठेवायचा. देव बरोबर आपल्याकडून करून घेत असतो. स्वामी भक्तांनो, आज मी त्या मेसच्या जोरावरती माझं स्वतःचं घर घेतलं आहे आणि मी आणि माझी पत्नी हे मेसचे डबे बनवून स्वामींची खूप श्रद्धाभावाने आज देखील सेवा करतो. आम्ही नाही करत तर स्वामी महाराज आमच्याकडून करून घेत असतात. स्वामींचे आमच्या आयुष्यात आगमन झाले आणि जीवनाचे खरोखर सोनेच होऊन गेले. प्रत्येक स्वामी भक्तांनी स्वामींवरती विश्वास ठेवावा, श्रद्धा ठेवावी. आज जरी दुःख असले, उद्या नक्की सुख येणार. स्वामींवरती विश्वास असेल तर तुम्ही दुःखाला डगमगणार नाही, त्या दुःखाला धैर्याने नक्की सामोरे जा आणि स्वामी महाराज तुम्हाला तेवढी शक्ती नक्की देतील, असा माझा दृढ विश्वास स्वामींवरती आहे. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव या दादांना स्वामींनी दिला. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.